अगेन गुड मॉर्निंग फ्रॉम गँगटॉक. आज आमच्या ट्रिपचा आहे ऑफिशियली डे 2 आणि आज आम्ही चाललेलो आहे पिलिंग या ठिकाणी. अँड दिस इज वॉट आय थॉट ऑफ वेअरिंग. पण इव्हेंच्युअली नंतर मला असं वाटलं की हे जरा खूप ओव्हर होतंय, कारण की आम्ही फक्त ट्रॅव्हल करणार होतो टिल दी हॉटेल आणि काही बघणार नव्हतो रस्त्यामध्ये. बट नंतर इव्हेंच्युअली डिसाईड झालं की आम्ही काहीतरी बघणार सुद्धा आहे. मग म्हटलं की हे आउटफिट जरा अप्रोप्रिएट नाही आहे, त्याच्यामुळे पटकन चेंज केलं, नाश्ता केला आणि रूमला सी ऑफ करून आम्ही पुढे निघालो. जसं मी म्हणाले की आजच्या आयटिनरीमध्ये जास्त काही नव्हतं, बट स्टील आज ड्रायव्हर भैया गेव अस अन ऑप्शन की तुम्हाला मी 2 ठिकाण फिरवतो. दॅट इज वन वॉज टिमटी गार्डन अँड द अदर वॉज बुद्धा पार्क. सो आम्ही 1 पण मिनिट विचार नाही केला आणि डिरेक्टली हो बोलून टाकलं. सो नाव वी आर गोईंग फर्स्ट टू द टिमटी अँड दिस इज द कम्प्लीट गार्डन ऑफ टी. इट इज कॉल्ड ॲज टिमटी गार्डन अँड सी हिअर चेष्टा वॉकिंग लाईक अँड ड्रंक पर्सन. खूप छान आणि खूप सुंदर वेदर झालं होतं, एकदम असं क्लाउडी. इथे तुम्ही कम्प्लीट गार्डनमध्ये राऊंड फिरू तर शकताच, पण तुम्ही वरती पायऱ्या चढून जाऊन एकदम हायेस्ट टॉपमध्ये बसून सुद्धा कम्प्लीट व्ह्यू चेक करू शकता. जसं की आम्ही इथे आलो आहे आणि आम्ही इथे खूप स्लो आणि सायलेंट म्युझिक्स लावून कम्प्लीट पीस घेतलेला आहे. इथे बसून खूप खूप मस्त वाटलं. नेक्स्ट डेस्टिनेशन वॉज बुद्धा पार्क आणि इथे जाण्याचे रस्तेच काय सुंदर होते. आमच्या ड्रायव्हर भाईने मला सांगितलं होतं की तुम्ही इथे काहीही विश मागितले तर ती पूर्ण होते, त्याच्यामुळे पटकन लिस्ट काढली आणि सगळे विशेस मागून घेतलेले आहेत. वी विल कम बॅक टू सी की खरंच विशेस पूर्ण होतात का. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं, जेवलो आणि मग झोपलो. आय विल सी इन द नेक्स्ट वन. बाय.